वाडा तालुक्यातील मुसारणे गावामधून एक आनंददायक बातमी समोर आली आहे। जिल्हा परिषद शाळेच्या नूतनीकरणामुळे गावात शिक्षणाच्या नवीन पर्वाची आता सुरुवात झाली आहे। मुसारणे गावातील जिल्हा परिषद शाळा ही गेल्या काही वर्षापासून मोडकळीस आलेली होती। शाळेची इमारत जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना ना सुरक्षित वातावरण ना योग्य वर्गखोल्या, हीच बाब लक्षात घेत गाला कंपनी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक किरीट गाला यांनी पुढाकार घेतला आणि CSR फंडाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामसेवक प्रतिष्ठानच्या सहकार्याने संपूर्ण शाळेचा कायापालट करण्यात आला आहे। आता ही शाळा नव्या रंगरूपात सजली आहे। रंगीत भिंती, सुंदर अंगण आणि खेळती हवा यामुळे विद्यार्थ्यांसाठी आदर्श शिक्षण मंदिर उभे राहिले आहे। डिसेंबर महिन्यामध्ये गाला कंपनीचे मालक किरीटभाई गाला ह्या गावामध्ये बघण्यासाठी आले आणि ज्यावेळेस त्यांनी ह्या गावामध्ये फेरफटका मारला त्यावेळेस त्यांना ही शाळेची इमारत दिसली आणि त्यावेळेचे शिक्षक आणि पराग पाटील यांनी सांगितले की पावसाळ्यामध्ये इकडे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खूप त्रास होतो, बसण्याची जागा व्यवस्थित नाही, हे पावसामध्ये गळत आहे। हे ऐकल्यानंतर आमच्या जे मालक आहेत किरीटभाई गाला त्यांना एक जाणीव निर्माण झाली की अरे जे आपण तर लोकांना रोजगार तर देतो आहे, एक सामाजिक बांधिलकी म्हणून जे विद्यार्थी ते उद्या होणारे भारताचे भवितव्य आहे, त्यांना शिक्षणासाठी जर जागा व्यवस्थित नसेल तर कसं हे ते विद्यार्थी शिकतील आणि त्यांचं ज्ञानामध्ये भर पडेल। ह्या संकल्पनेतून त्यांनी शाळेचे नूतनीकरण केलेलं आहे। खूप छान वाटलं आणि शाळेचं नूतनीकरण झाल्यानंतर ज्या गावाने एकोपा दाखवला, जो प्रोग्राम झाला त्यामुळे खूप आनंद वाटला आणि इथेच अजून प्रगती हो हीच अपेक्षा। मी पिनेश जाधव, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसारणे। खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसारणे ही उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते। जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला उपक्रमामध्ये दिशा दाखवणारी अशी आमची ही शाळा। मात्र भौतिक परिस्थिती बघता शाळेमध्ये अनेक प्रतिकूल अशी परिस्थिती होती। खरं पाहता इमारतीची उंची कमी होती, वायुविजन होत नव्हतं खरं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नव्हती। अशा परिस्थितीमध्ये शिक्षण अधिक प्रभावी होण्यावर त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या होत्या, समस्या निर्माण होत होत्या। मात्र ही परिस्थितीला सामोरं जात असताना या ठिकाणी गाला प्रिसिजन इंजिनिअरिंग लिमिटेडचे जे मालक आहेत किरीटभाई गाला साहेब, त्याचप्रमाणे या कंपनीचे बाकीचे सर्व मॅनेजर वगैरे सर्व जी मंडळी असतील या सर्वांनी या ठिकाणी शाळेची पाहणी केली आणि या शाळेमध्ये बदल व्हावा यासाठी त्यांनी बदल होण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल अशी विचारणा केली आणि त्या ठिकाणी शाळेकडून शाळेमध्ये काय काय बदल व्हायला पाहिजे, शाळा अधिक कशा प्रकारे चांगली व्हायला पाहिजे यावर चर्चा विमर्श झाला आणि ग्रामसेवा प्रतिष्ठान या NGO मार्फत या ठिकाणी शाळेचं नूतनीकरण झालेलं आपण पाहत आहोत। अतिशय सुंदर अशी इमारत, खूप चांगल्या प्रकारचं वायुविजन, प्रकाशाची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अतिशय अनुकूल अशी परिस्थिती या ठिकाणी आता निर्माण झालेली आहे। या उद्घाटन सोहळ्याला कंपनीच्या व्यवस्थापनामार्फत अवधूत फणशीकर, तुकाराम बेहेरे, योगिता भोळ तसेच ग्रामसेवक प्रतिष्ठानचे कल्पेश ठाकरे, निवृत्त शिक्षक गुरुनाथ पष्टे, वंशई केंद्र प्रमुख उदय पाटील, मोहन पाटील सर, सामाजिक कार्यकर्ते पराग पाटील, जयेश गोविंदे, ग्रामपंचायत सरपंच राजश्री सातवी, उपसरपंच कामिनी गोविंदे, सदस्य गौतमी भाकरे, मुख्याध्यापक पिनेश जाधव, सहशिक्षक रमेश शिंदे तसेच मोठ्या संख्येने पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते। गावकऱ्यांनी गाला कंपनीचे मनपूर्वक आभार मानले आहेत। या उपक्रमामुळे मुसारणे गावातील विद्यार्थ्यांना आता उज्ज्वल भविष्यासाठी नवे दालन खुले झाले आहे। CSR फंडाचा सामाजिक उपयोग आणि गावाच्या शैक्षणिक प्रगतीचा हा सुंदर संगम। अशाच सकारात्मक घडामोडींसाठी बघत रहा संवाद महाराष्ट्र न्यूज। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।